आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मिलिंद देवरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेक काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर। सूत्रांची माहिती, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर 6 ते 7 आमदार शिवसेनेत येण्यास तयार, गुप्त बैठकाही पार। सूत्रांची माहिती, अनेक नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसच्या 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्र्यांचा लवकरच भाजपत प्रवेश, आशिष देशमुखांचा दावा। कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना तिकीट द्या, ठाकरे गटाचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार। माजी आमदार सुभाष भोईर आणि आदित्य ठाकरेंचंही नाव चर्चेत। कालच्या महायुतीच्या महामेळाव्याने महाविकास आघाडीची हवा निघाली, राज्यात काँग्रेस छोडो यात्रा सुरू झाली आहे। मिलिंद देवरांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, प्रसाद लाड यांचा काँग्रेसवर निशाणा। राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपसोबत गेल्यानं व्हायरसची लागण झाली आहे। विखेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा विक्रम वेताळ असा उल्लेख केल्यानंतर रोहित पवारांचा पलटवार। शरद पवार उद्या सीमा भागातल्या दौऱ्यावर, चिकोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता। निपाणी शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। तुम्ही ऑपरेशन केलं तर तुमचा सोमय्य व्हायला वेळ लागणार नाही, राऊतांवरील मोतीबिंदूच्या टीकेनंतर अमोल मिटकरींना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा इशारा। नागपूरच्या रेशीमबागेत आरएसएस आणि भाजपची समन्वय बैठक, स्मृती मंदिर परिसरातल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस संघ पदाधिकारीही उपस्थित। निवडणुका आणि राम मंदिरासंदर्भात मंथन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट, रेवदंड्यात धर्माधिकारींच्या निवासाने जात राज ठाकरेंचा संवाद।